नमस्कार. सकाळची सुरुवात ही पोहेपासून झाली. त्याच्यानंतर थोडा रेस्ट करून मी वर्कआउटसाठी गेले होते आणि हाताला थोडेसे मार्क्स होते. बघून मला फार आनंद झाला. मला फार आवडतात. मी हँडग्लोव्ज घालून कधीच वर्कआउट किंवा डंबल्स लिफ्ट करत नाही. मला विदाऊट हँडग्लोव्जच आवडतं आणि इथे वर्कआउट करून माझं मन आनंदी होतं. दुपारी थोडा रेस्ट करून संध्याकाळी साईराला घेऊन मी जत्रेसाठी निघाली होती. आमच्या इथे परेलमध्ये मोठी जत्रा भरते जेव्हा पण गणपती बसतात तेव्हा, आणि इथे आम्ही सगळे डिसाईड करत होतो की आपण पाळण्यात बसायचं का. पण आमचं एकच होतं की नाही, आम्हाला भीती वाटते, आपण एन्जॉय करायचं पण पाळण्यात बसायचं नाही. म्हणून आमचं एक कन्व्हर्सेशन चालू होतं आणि इथे साईराला बोलून घेऊन आमच्या जत्रेची आम्ही सुरुवात केली. आणि फारच गर्दी होती तरी पण आम्हाला एन्जॉय हा करायचाच होता. आणि साईराला घेऊन आमचं जत्रेचा जर्नी स्टार्ट झाला आणि थोडेसे स्नॅक्स आयटम आम्ही देखील घेतले. माझ्या भाचीने मला सांगितलं होतं की हे पोटॅटोचं खाऊन बघ, पण मला हे अजिबात आवडलं नाही. तिथे जत्रेमध्ये तुम्ही बघू शकता छान अशा मोठीच्या ज्वेलरी होत्या. आम्ही त्याच्यातल्या 2-3 ज्वेलरी परचेस केल्या आणि त्याचप्रमाणे लो क्वालिटीचे 10-10 रुपीजवाले हे सर्व होते. क्लिप्स आणि किचन आणि टिकली, बऱ्याच काही वस्तू होत्या. त्याच्यातल्या देखील आम्ही 5-6 वस्तू घेतल्या आमच्यासाठी डेली यूजसाठी. आणि तिथे तुम्ही फूड स्टॉल देखील बघू शकता, पण आम्ही त्याच्यातलं काहीच खाल्लं नाही कारण असं वाटत होतं की त्यांनी कधीपासून बनवून ठेवलेलं असेल. आणि इथे साईरा कारमध्ये बसली होती आणि आम्ही तिला चिडवत होतो की आता कार स्टार्ट होणार, फास्ट फिरवणार, पण ती घाबरली नाही. आणि इथे आम्ही थोडं फाइंड आउट करत होतो की आपल्यासाठी कोणता पाळणा आहे जो एकदम हळू चालेल. आणि थोडंसं एन्जॉय करून आम्ही इथे ब्राउनी खायला घेतली. नंतर इथे गेम्स आमचे सुरू झाले जत्रेमधले. आम्ही कोणताच गेम जिंकलो नव्हतो. आम्ही 4 जण देखील सगळेच गेम आम्ही हारत होतो. पण हा पॉटमधला गेम आम्हाला वाटलं होतं की आम्ही जिंकू, पण काय माहिती हा जो बॉल होता हा परत पॉटमधून बाउन्स होऊन रिटर्न येत होता. एक देखील बॉल गेला नव्हता 3-4 चान्स घेऊन. इथे रिंगच्या गेममध्ये साहिरा जिंकली होती 500 रुपीज. त्या रिंग असते त्या 500 रुपीजच्या बंडलवर टाकायची असते आणि साहिरा ती जिंकली होती म्हणून आम्ही तिला उचलून घेतलं. आणि इथे आम्ही नूडल्स खायला बाहेर जात होतो कारण तिचं म्हणणं होतं मी तुम्हाला पार्टी देते. आणि अशा प्रकारे एन्जॉय करून आम्ही घरी आलो. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग.